जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. गेल्या वर्षी टोटल जवळपास आपण 45 शोकॉज पेढ्यांना दिलेले आहेत. त्यापैकी 19 पेढ्यांचे आपण लायसन्स कॅन्सल केलेत आणि 26 पेढ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. तसेच जवळपास 10 प्रकरणी मेफेंटरमिन असतील किंवा स्पुरियस औषध असतील त्याबद्दल जवळपास 10 कारवाया झालेल्या आणि त्याच्या जप्ती केलेल्या आहेत. त्याच्या जवळपास 21,25,277चा माल आपण जप्त केलेला आहे. आणि मेफेंटरमिनचं जे आहे ते संयुक्त कारवाई होती. पोलीस आणि FDA अशा दोघांच्या मिळून संयुक्त कारवाई होते. तर गेल्या आठवड्यात एक मोठी कारवाई झाली. विनापरवाना एक मेडिटॅप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, जी की साताराची कंपनी आहे, त्यांचे एरिया सेल्स मॅनेजर जे की कोल्हापूरमध्ये काम करत होते, तर त्यांच्या राहते घरात एका रूममध्ये त्यांनी औषध साठा विनापरवाना साठवलेला होता. त्यामुळे आम्ही जवळपास 13,62,147 रुपयाचा औषध साठा जप्त केलेला आहे. त्याची पुढील कारवाई चालू आहे. HQ कडून अशी की सेफ ड्रग आपल्या सगळ्या जे पण महाराष्ट्रातील लोक आहेत सगळ्यांना, इंडियातील आहेत, वर्ल्डमध्ये आहे, सेफ ड्रग्स पोहोचलं पाहिजे यावर विशेष काळजी घेतली जाते. आणि वेळोवेळी आमची मोहीम चालू असते. विदाऊट फार्मासिस्ट आहे, काही अल्फाझोलाम आहे, हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स आहेत, NDPS आहे, पॉयझनचा लायसन्स आता परवाच ड्राईव्ह झालेला आमचा पॉयझनचा लायसन्स आहे. इथे जवळपास फक्त 4च पॉयझनचे लायसन्स आहेत. त्यापैकी एकावर आम्ही कारवाई घेतली. 2 जे आहेत ते कॅप्टिव्ह कन्झम्पशन म्हणजे सेल्फ यूजसाठी आहे, ते सेलिंगसाठी नव्हते. आणि एकाला एक नवीन आत्ताच मागच्या महिन्यात एक परवाना दिलेला. नागरिकांना मला एक विनंती किंवा आवाहन आहे की कुठल्याही जाहिरातीवर औषधी खरेदी करू नका. तसेच ज्या मेडिकलमधून आपण औषध घेता त्यांच्याकडून विक्री बिल हे त्यांच्याकडून मागणी करून घ्या. तुम्हाला त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल आणि त्यांच्याकडून विक्री बिल हे घ्यायलाच पाहिजे, कारण ते डुप्लिकेट आहे, ओरिजिनल आहे. शक्यतो जी ऑनलाईनला कोणीही औषध खरेदी करू नका, कारण वी डोंट नो की त्याची जेन्युनिटी आपल्याला माहिती नसते. पण लोकल केमिस्ट कडून गेल्यावर आम्ही त्याच्यावर कारवाई पण करू शकतो. कुठून माल आणला याची शेवटपर्यंत आम्ही चेन ओपन करू शकतो. त्यामुळे शक्यतो हे ऑनलाईन औषध खरेदी करू नका. कोणत्याही जाहिरातीला प्रलोभनला जाऊ नका. हे औषध हे असा घटक आहे की जे फक्त वैद्यकीय चिकित्सकद्वारेच घ्यायला पाहिजे. आणि मेन म्हणजे दुष्परिणाम पण सुद्धा होऊ शकतात. आणि ऍडव्हर्टाईज करणारे एक लक्षात द्या की सिंपल फॉर्म्युला आहे. ऍडव्हर्टाईज करणारे लोक हे जे आहेत ज्यांची विक्री होत नाही ते म्हणून ऍडव्हर्टाईज करतात. ज्याचा जर प्रॉडक्ट चांगला असेल तर त्याला ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही. आणि डॉक्टर सुद्धा जर रिझल्ट असतील तर डॉक्टर हे लिहितात. त्याच्यामुळे कोणीही जाहिरातीवर औषधी खरेदी करू नका, ही कळकळीची सर्व नागरिकांना विनंती आहे. आणि प्रत्येकाने आपलं ज्या केमिस्ट कडून औषधी खरेदी करतात त्यांच्याकडून विक्री बिल घेणं जरूर आहे.